श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. समर्थ म्हणाले, मिळालेल्या संधीचा फायदा हा नक्कीच घेतला पाहिजे. एकदा एक राजा जंगलामध्ये शिकारीला गेला होता. जंगलामध्ये ज्यावेळी तो गेला त्यावेळी भर दुपारची वेळ होती. चालता चालता तो खूप दमला. त्याला पिण्यास पाणी हवं होतं. तो शोधत शोधत एका झोपडीपाशी आला. तेथे त्या राजाला तेथील माणसाने विचारपूस केली. खायला दिले व पाणी सुद्धा दिले. या आदरातिथ्याने राजा अगदी भारावून गेला. कारण ज्यावेळी त्या माणसाने माझा पाहुणचार केला हे पाहून राजा अगदी खुश झाला. त्याने त्या माणसाला खुश होऊन जंगलाचा एक विशिष्ट परिसर भेट देऊन टाकला. पण ज्याला हे भेट मिळालं त्याला त्या गोष्टीची जाणीवच नव्हती. किंबहुना तो मूर्खच होता असंच म्हणायला लागेल. कारण ते जंगल चंदनाचं होतं. या माणसाला ते जंगल भेट मिळाल्यावर त्याने तेथील एक एक झाड तोडावयास सुरुवात केली व त्याचा कोळसा बनवून विकण्याचा उद्योग सुरू केला. त्याला त्याच्या उदरनिर्वाहापुरते धन मिळू लागले. असे करता करता भेट मिळालेल्या भागातील 2-3 झाडं शिल्लक राहिली. काही काळाने पावसाला सुरुवात झाली आणि पावसाच्यामुळे त्याला ती झाडं तोडावी लागली. झाडं तोडली तर त्याचा कोळसा बनविता येईल. मग त्याने तशीच लाकडं घेऊन बाजाराचं ठिकाण गाठलं. तेथे येणाऱ्या हुशार व्यापाऱ्यांनी त्याच्याकडील चंदनाची लाकडं ओळखली व त्याला विचारले, ही लाकडं कितीला देशील? आता त्या मूर्ख माणसाला हेच कळेना की मी या लाकडाचं कोळसा विकत होतो, मला कमी पैसे मिळत होते, पण आता ही लाकडं आणली तर इतके का पैसे मिळत आहेत? त्याने त्याचे कारण विचारलं. त्यावेळेला व्यापाऱ्याने त्याला सांगितलं, अरे वेड्या, चंदन आणि त्याचा कोळसा यात काही फरक आहे की नाही? तुला जर हे कळत असतं तर तू आतापर्यंत आम्हालाही विकत घेतलं असतं. इतका श्रीमंत झाला असतास की संपूर्ण हा परिसर तू विकत घेतला असतास. म्हणून समर्थ म्हणाले, कुणालाही कधी कमी लेखायचं नाहीये. का पुन्हा भाग द्यावा लागला? मिळालेल्या संधीचा ज्याला फायदा करून घेता येतो तो शहाणा होतो. आता आपल्याला संधी मिळाली, संधीचं सोनं करता यायला हवं की नको? आपल्या खिशामध्ये पैसे आहेत, खरंच खूप भूक लागलेली आहे. जर आपल्याला त्या दुकानापर्यंत जाता आलं नाही तर नुसतं पैसे असून उपयोगाचं आहे का? आपण 17 वेळा त्या लोकांना सांगू की माझ्याजवळ पैसे आहेत. अरे पण पोट भरायला ते पैसे तुला द्यावे लागतील तरच ती वस्तू तुला मिळेल ना. परंतु आपण कुठल्याही गोष्टीचा फायदा उचलत नाही. जिथे आपल्याला फुकट मिळेल
त्याचा आपण नक्कीच फायदा उचलतो. पण कष्ट करून, मेहनत करून ती गोष्ट आपल्याला प्राप्त करायला पाहिजे का नको? नक्कीच ना. म्हणून कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. आणि कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं बारकाईने विचार करायला हवं. एखाद्या गोष्टीची बघा संधी पुन्हा पुन्हा येत नाही. त्या संधीचं सोनं आपल्याला नक्कीच करता यायला हवं. हा पुन्हा भाग का झाला? कारण ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळेल. कारण आपण एखादं लाकूड बघा दाराजवळ पडलेलं असतं, ते आपण जाळून टाकतो. पण जेव्हा आपल्याला गरज लागते तेव्हा त्याच प्रत्येक वेळेला त्या लाकडाच्या तुकड्यासाठी आपल्याला परत पैसे मोजावे लागतात. मग आपण विचार करतो, अरे हे लाकूड होतं आपल्याकडे, आपण फुकटचं जाळलं, जाळून काय मिळालं? कोळसा मिळाला. एखादी वस्तू आपल्या जवळ असते ना, ती वस्तू आपण रद्दीमध्ये टाकतो, भंगारामध्ये विकून टाकतो. मिळतात किती पैसे? 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये. आणि जेव्हा आपल्याजवळून ती वस्तू विकली जाते, दिली जाते, आणि नंतर त्या गोष्टीचा आपल्याला पश्चाताप करावा लागतो. एखादं पुस्तक आपण वाचून ठेवतो आणि नंतर आपण तेच पुस्तक आपण रद्दीवाल्याला देतो. किती पैसे येतात हो? किलोभरचे पैसे येतात. बरोबर की नाही? अशा अनेक पुस्तकं आपण विकून देतो आणि नंतर 15 रुपये 20 रुपये आल्यानंतर त्याच पैशाचं आपण काय करतो? बरोबर की नाही? एक कप चहा घेतो टपरीवरून आणि निघून जातो. पण जेव्हा परत त्या पुस्तकाची गरज पडते तेव्हा त्या पुस्तकाची किंमत आपल्याला 350 रुपये मोजावी लागते. नंतर डोक्याला हात मारत बसतो, अरे हेच पुस्तक काल मी रद्दीवाल्याला दिलं, आता पुन्हा मला विकत घ्यावं लागलं. मग जेव्हा संधी होती तेव्हा तुला संधीचं सोनं करता आलं नाही ना. आपल्याकडं जी वस्तू आहे ती वस्तू विचारात घेतली पाहिजे, त्याचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. एखादी गोष्ट जर आपल्याजवळ असेल तर दुसऱ्यांना देण्यापूर्वी आपण ती वस्तू पारखून घेतली पाहिजे. कारण संधी आयुष्यात सारखी येत नाही. एकदा का संधी आली त्या संधीचं सोनं हे आपल्यालाच करावं लागतं. जर संधी सारखी येत असती तर नशीब, परंतु नशिबाला दोष देण्यापेक्षा आपण आपल्या कार्यावर, आपल्या कर्मावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जे लाकूड चंदनाचं होतं त्याला त्याची किंमत कळाली नाही, कारण तो प्रत्येक वेळेला ती लाकडं जाळून कोळसा करायचा. परंतु चंदनाचं लाकूड, एखादं लाकूड बघा, आपण डोंगराळ भागात जातो तिथे सुद्धा काही लाकडं अशी असतात, ती लाकूड आपण घरी आणतो. सागाचं लाकूड असतं बघा, बरोबर की नाही? त्याची किंमत किती आहे? आणि साध्या आपल्या वनस्पती असतात त्याचं लाकूड आपण तोडून आणतो. म्हणजे काही वृक्ष असे असतात त्यांची लाकडं खूप महाग असतात. काही फळं अशी असतात त्यांचा भाव जास्त वाढलेला असतो. कारण आयुष्यामध्ये एकदाच जीवन आहे, सारखं नाही. म्हणून मिळालेल्या आयुष्यात जी संधी चालून आलेली आहे त्या संधीचं सोनं करता यायला हवं. कारण समर्थ म्हणाले, आयुष्य हीची रत्नपेटी उघडलेली आहे, पुन्हा आपल्याला झाकून ठेवायची. परंतु त्या माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुन या लुटी, तेव्हाच कळेल
आणि तेव्हाच आनंदाचे दिवस आपल्या जवळ येतील. आनंदाचीच करावी. म्हणून मिळालेल्या संधीचा फायदा ज्याला करता येतो तोच शहाणा ठरत असतो. जय जय रघुवीर समर्थ.